महाराष्ट्रामध्ये राहून मराठी न बोलणाऱ्यांची मगरुरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी दिलाय। जाणीवपूर्वक मराठी आणि अमराठी वाद लावले जात आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी केलीत। तर दोन्ही शिवसेनेमुळे मराठीची गळचेपी होत असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि सरकार त्या बाजूने ठामपणे उभा आहे। जर कुणी चुकीचं केलं तर त्यांच्यावरती कारवाई होते। तुम्ही बघताय आता तशा पद्धतीने जे कुणी अशी मगरुरी करतायत त्यांच्यावरती सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होताना दिसते। अन्य कुणी लोकांनी जर असा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांच्यावरती होईल। की मराठी आणि अमराठी हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय। याच्यामध्ये शिवसेनेच्या मराठी मतावर डल्ला मारण्याचं काम हे भाजपानं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे। शिवसेनेमध्ये फूट पाडून केलेला आहे। आपल्या पक्षामध्ये मराठी माणसं पुढं करून मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना मराठी मतं काही अंशी मिळतील हा विश्वास निर्माण झाला आहे आणि अमराठी माणसं मतं ही आपल्याच बाजूला ठामपणे वळवण्याकरता म्हणून अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा केला जातोय असं माझं मत आहे। आनंद याच्यामध्ये असणारं शिवसेना जी आहे पण दोन्ही शिवसेना यांना असणारा दोष देतो मी। याचं कारण असं आहे की कॉर्पोरेशन त्यांच्याकडे होती। कॉर्पोरेशनमध्ये जे काही सगळे टेंडर्स होते हे 80% नॉन महाराष्ट्रीयांना देण्यात आलेले आहेत आणि सेनेचे अर्धे कार्यकर्ते जे आहेत त्यांची मुलं इंग्रजीमध्ये शिकतात, त्याच्यामुळे त्यांना असणारा मराठी बोलण्याचा अधिकार त्यांनी स्वतःहून घालवलेला आहे।